मंडळी नमस्कार. पंडित भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. ऑक्टोबर महिन्याचं मासिक भविष्य सांगण्यासाठी म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. यातला पहिला भाग जो आहे तो आज मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. या पहिल्या भागामध्ये काय करणार आहे आपण, तर पहिल्या राशीचक्रातल्या 2 राशींचं मासिक भविष्य आपण बघणार आहे. असे एकूण 6 भाग आपल्याला बघायचे आहेत. या पहिल्या भागाला आरंभ करण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये काय सणवार उत्सव येतात ते महत्त्वाचे ते देखील जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्यांदा सुरुवातच जी झालेली आहे तर ती 2 ऑक्टोबरला सर्व पितरी अमावास्या आहे बरं का. 3 तारखेपासून म्हणजे 3 तारखेला घटस्थापना आहे आणि 3 तारखेपासून 11 तारखेपर्यंत शारदीय नवरात्र आहे. सगळ्या तरुण मंडळींनी तयारीत राहा बरं. हो, कारण आपल्याला रात्र रात्र जागायचं आहे आता. हो, मग गरबे खेळणं, दांडिया खेळणं, आता तर त्याचं स्वरूपच सगळं बदलून चाललं आहे. म्हणजे पूर्वी गरबे खेळणं हा एक वेगळा विषय होता, पण आता मात्र तो इव्हेंट झाला आहे. पण हरकत नाही, निदान त्या निमित्ताने का होईना तुमच्याकडून जागरण होतं आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. मग 12 तारखेला काय आहे तर 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे दसरा, म्हणजे विजयादशमी म्हणतो आपण. त्यानंतर येणारी 16 तारीख जी आहे त्या दिवशी कोजागरती, कोण जागरण करते अशी ती कोजागिरी पौर्णिमा येते आहे. त्यानंतर 28 तारखेला येते ती रमा एकादशी आणि वसुबारस, म्हणजे झालं दिवाळीचा आरंभ. वसुबारसेला आपण दिवाळीला सुरुवात करतो, म्हणजे खरं तर रमा एकादशीपासून म्हणतो, पण ठीक आहे. वसुबारस त्या दिवशी किती तारखेला आहे तर 28 तारखेला आहे. 29 तारखेला धनत्रयोदशी आहे आणि 31 तारखेला नरक चतुर्दशी आहे. म्हणजे साधारण तुम्ही विचार करा किती मोठमोठे सण खरं तर या महिन्यामध्ये येतात आहे. आणि अशा महिन्यामध्ये आपलं भविष्य किती छान असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे. मग मेष राशीसाठी या महिन्यामध्ये काय काय ग्रहांचे बदल होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. मग पहिल्यांदा रवीचा आपण विचार करू, म्हणजे सूर्य. पहा असं आहे, 17 ऑक्टोबरपर्यंत 6ठ स्थानामध्ये असलेले रवी महाराज बरं का, त्यानंतर ते 7म स्थानातनं भ्रमण करणार आहेत. मंगळाचा विचार केला 20 ऑक्टोबरपर्यंत तृतीय स्थानामध्ये म्हणजेच पराक्रम स्थानामध्ये आणि त्यानंतर ते 4थ स्थानातनं भ्रमण करणार आहेत. बुध 10 ऑक्टोबरपर्यंत 6ठ स्थानात असतील, त्यानंतर ते 7म स्थानातनं भ्रमण करणार आहेत. शुक्र 13 ऑक्टोबरपर्यंत 7म स्थानात असतील आणि त्यानंतर ते 8म स्थानातनं म्हणजेच मृत्यूस्थानातनं भ्रमण करणार आहेत. असे महत्त्वाचे 4 ग्रह महिन्याभरात बदलणार आणि ते बदलल्यानंतर कोणत्या स्थानात जाणार ते देखील आपण बघितलं. मग आता मेष राशीचं कौटुंबिक जीवन कसं असेल, म्हणजे एक सर्वसाधारण त्याचा विचार करू. पहा असं आहे, या महिन्यामध्ये मंगळ तुमच्या कुटुंबावर भारी पडू शकतो बरं का. हो, कुटुंबातल्या कोणत्या तरी सदस्यावर काहीतरी आपत्ती विपत्ती येऊ शकते. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर घरातल्या कोणाला आधीच काही गंभीर आजार असेल तर मात्र कायमस्वरूपी डॉक्टरांच्या संपर्कात राहा. महिन्याच्या अखेरीला कुटुंबामध्ये नवीन आनंद देखील येऊ शकतो, म्हणजेच दिवाळीच्या आसपास, ज्यामुळे प्रत्येकाचं मन कसं अगदी प्रसन्न राहील. भावंडांकडून पूर्ण सहकार्य प्राप्त होईल, जे आपल्या कामामध्ये अतिशय उपयुक्त ठरेल. हा झाला विषय कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत. मग व्यवसाय, नोकरी, प्रगती याचा जर आपण विचार केला तर नोकरी करत असाल तर या महिन्यामध्ये कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे तुम्ही आपला वेळ इतर कामांना देऊ शकाल. या महिन्यामध्ये आपण आपला व्यवसाय किंवा काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा विचार करू शकता दिवाळीच्या निमित्ताने. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील. घरातल्या सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, जे आपल्या प्रगतीला अत्यंत उपयुक्त ठरेल. सरकारी अधिकाऱ्यांनासुद्धा या महिन्यामध्ये प्रवास करावा लागू शकतो.
वाटेत अनेक आव्हानं असू शकतात, ज्यामुळे आपण तणावात जाऊ शकाल किंवा तणाव निर्माण होऊ शकेल. कुठल्याही समस्येला आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आणि त्याला खंबीरपणे संकटांना सामोरं जा. आता शिक्षण आणि करिअरचा जर आपण विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी शुभ असून कमी प्रयत्नामध्ये यश मिळण्याची चिन्ह जास्त. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी आशावादी राहतील आणि त्यांच्या अभ्यासापेक्षा वेगळ्या अशा क्षेत्रामध्ये काम करण्याची उत्सुकता दर्शवतील. जर तुम्ही शाळेमध्ये असाल तर तुम्हाला एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकतात. त्यासाठी त्यांना काही पैशाची आवश्यकता असेल. मग लव्ह लाईफ किंवा प्रेम प्रकरण, वैवाहिक जीवन याचा जर आपण विचार केला तर हा महिना तुमच्या लव्ह लाईफसाठी अतिशय अनुकूल आहे. जर तुम्ही कुणासोबत प्रेमसंबंधामध्ये असाल तर या महिन्यामध्ये घरी हे सांगा, जे तुम्हाला सकारात्मक परिणाम देतील. विवाहित लोकांचं आपल्या जोडीदाराबरोबरचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि एखाद्या गोष्टींवर दोघांमध्ये परस्पर संबंध दृढ होतील. जर तुम्ही कुठेतरी लग्नाबद्दल बोलत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला तिथून एक चांगले संकेत मिळतील, ज्यामुळे प्रकरण पुढे जाईल. कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळा आणि आपल्या वागण्यामध्ये संयम ठेवा. मग आता आरोग्याचा जर आपण विचार केला, प्रकृती, स्वास्थ्य, आरोग्य, तर महिन्याची सुरुवात चांगली होईल. परंतु तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आधीपासूनच काही अडचण असेल प्रकृतीच्या बाबतीत तर तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या आणि वेळोवेळी तुम्ही वरचेवर चेकअप करून घ्या. जर तुम्हाला याआधी स्टोन वगैरेची समस्या असेल तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. अचानक अतिशय तीक्ष्ण वेदना तुम्हाला उद्भवू शकतात, ज्यामुळे मनामध्ये देखील अस्वस्थता निर्माण होऊ शकेल. मग आता आपण विचार असा करू की या महिन्यासाठी मेष राशीचा शुभ अंक आणि शुभ रंग कोणता. अंकाचा विचार केला तर तो 7 अंक नेपच्यून म्हणजे चमत्कारिक अंक आहे आणि रंगाचा विचार केला तर तो केशरी रंग आहे. हा तुमच्यासाठी लाभदायक आहे. तारखेचा विचार केला तर 7 तारीख आहे, 16 तारीख आहे आणि 25 तारीख आहे. या सगळ्याचे अंक 7 येतात, लक्षात ठेवा. हे झालं मेष राशीचं मासिक भविष्य. आता दुसरी रास आपल्याला याच भागात बघायची, ते म्हणजे वृषभ रास. तत्पूर्वी पहिल्यांदा 4 महत्त्वाचे ग्रह कुठून कुठे बदलतात ते याचा आपण विचार करू. रवीचा विचार केला 17 ऑक्टोबरपर्यंत पंचम स्थानामध्ये आणि त्यानंतर षष्ठ स्थानातनं रवी भ्रमण करणार आहे. मंगळाचा विचार केला 20 ऑक्टोबरपर्यंत धनस्थानात असणार, त्यानंतर तृतीय स्थानातनं भ्रमण करणार आहे. बुधाचा विचार केला 10 ऑक्टोबरपर्यंत पंचम स्थानात आणि त्यानंतर षष्ठ स्थानातनं भ्रमण करणार आहे. शुक्राचा विचार केला तर 13 ऑक्टोबरपर्यंत षष्ठ स्थानात आणि त्यानंतर सप्तम स्थानातनं भ्रमण करणार आहे. हे झाले महत्त्वाचे 4 ग्रहांचे बदल. मग आता कौटुंबिक जीवनावर या महिन्यात काय काय परिणाम होतात. जर तुमच्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असेल तर या महिन्यात तुमच्या घरच्यांसोबत जरूर ती गोष्ट शेअर करा, जेणेकरून ती लवकरात लवकर दूर होईल, अडचणी दूर होतील आणि आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांबद्दल उत्कृष्ट दृष्टिकोन देखील स्वीकारू शकता. माता पित्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि तेही तुमच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतील. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आजी आजोबांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तसंच त्यांना घरगुती पौष्टिक आहार देखील द्या. आता व्यवसाय नोकरीचा जर आपण विचार केला, जर तुम्ही तुमचे पैसे जमिनीशी संबंधित क्षेत्रामध्ये गुंतवलेले असतील तर या महिन्यामध्ये त्याचा लाभ मिळण्याची चिन्ह आहेत. राजकारण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना स्वतःसाठी नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायामध्ये नवीन करार होतील.
परंतु पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि एखाद्या सहकार्याशी आपलं भांडण देखील होऊ शकतं. कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवा, अन्यथा ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरेल. शिक्षणाचा विचार केला तर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कमी आणि खेळामध्ये जास्त रस असेल. इंजिनिअरिंग आणि कम्प्युटरचं शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन आयाम प्रस्थापित करतील, जेणेकरून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. काहीतरी नवीन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मनात शंका येईल, पण हळूहळू त्यात यश मिळेल, ज्यामुळे मनोबल देखील वाढेल. सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःसाठी अशी काही क्षेत्र सापडतील ज्यात त्यांचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुठेतरी आपल्याला एखाद्या देवतेच्या उपासनेचा किंवा एखाद्या मंत्राचा जप मात्र करावा. लव लाईफ, प्रेम प्रकरण आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला, जर तुमचं लग्न फार काळ टिकलं नसेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरामध्ये आनंद येईल. काहीही बोलणं टाळा आणि योग्य वेळी इतरांशी शेअर करा. लव लाईफसाठी हा महिना उत्तम राहील आणि हा महिना तुमच्या दोघांसाठी अविस्मरणीय क्षण घेऊन येईल. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेली मंडळी स्वतःबद्दल उदासीन वृत्ती स्वीकारू शकतात. आरोग्याचा विचार केला तर मानसिकदृष्ट्या तुम्हाला पूर्वीपेक्षा मजबूत वाटेल आणि नवीन कल्पना मनात येतील. शारीरिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही निरोगी राहाल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकंदरीत हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगला असण्याची शक्यता आहे. काही किरकोळ समस्या वगळता महिनाभर अधिक ऊर्जावान, सामर्थ्यवान आणि उत्साहाने भरलेलं वाटेल. म्हणजेच हा महिना वृषभ राशीसाठी कसा, तर तो उत्तम महिना म्हणता येईल. मग त्याचप्रमाणे शुभ अंक, शुभ रंग कोणता, तर शुभ अंकाचा विचार केला तर 9 हा अंक वृषभ राशीसाठी उत्तम. रंगाचा विचार करता राखाडी हा रंग हा वृषभ राशीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल. मग विचार करा, 9 म्हणजे तारीख कशी आली. 9 तारीख आली, 18 तारीख आली आणि 27 तारीख आली. या सगळ्या तारखा 9 अंकाशी संबंधित आहेत. तर मंडळी, हा पहिलाच एपिसोड भाग आपल्याला दाखवतोय आणि यामध्ये 2 राशींचा विचार आपण केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये मिथुन रास आणि कर्क रास या 2 राशींचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.